तो जे सांगतो आहे ते येऊन तुम्ही बघायचं. तो जे सांगितलं त्यांनी ते तुम्हाला पटतंय का? जर पटत असेल तर का, आणि पटलं नसेल तर ते का, हे सांगायचं. हे तिन्ही ग्रुपच्या बाबतीत होईल. कोण सुरू करणार? गणितामध्ये भूमितीमध्ये सगळ्यांना ऐकून आहे. गणितामध्ये भूमितीमध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्याच्यामध्ये जे काही म्हणजे किरण कशाला म्हणतात तर एका बिंदूपासून सुरू होऊन पुढे किती अंतर वाढवल्यानंतर तो संपत नाही अशा याला म्हणतात किरण. त्याप्रमाणे आम्ही तर गणितातील एक संकल्पना मांडण्यासाठी किरणची डिझाईन केलेली आहे. यानुसार आम्ही सांगू इच्छितो की माणसाने नेहमी किरणसारखे एका बिंदूपासून सुरू मानवी आयुष्याने एका बिंदूपासून सुरू होऊन अंतराळात जातो ते अविरतपणे सर्वस्व आम्ही या डिझाईनद्वारे संदेश देऊ इच्छितो. आता तुमचा ग्रुप आणि हा ग्रुप, हे दोन ग्रुप, या ग्रुप व्यतिरिक्त इथे येऊन बघा. त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला पटतंय का ते मला सांगा. या सगळ्यांनी मिळून घ्या. एक एक ग्रुप, एक एक ग्रुप, एक एक ग्रुप. बघितलं तुम्ही. आता तुम्ही तुमचा ग्रुप म्हणून वेगळं डिस्कशन करा. तुम्ही या आणि तुमच्यापैकी कोणीतरी एकाने ठरवून सगळ्यांचे विचार घ्यायचे आणि मग सांगायचे एकत्र. तोपर्यंत तुम्ही तुमचं सगळं ग्रुप त्यांच्या डिझाईन बघा तुम्ही. छान केलं होता. ते इतकं आम्हाला आवडलं की आम्हाला दोन्हींनाही वाटलं की आपणही काहीतरी लेखन करूया. तर आमचं शीर्षक आहे गेलो सासरवाडीला. मुक्ता, कार्यशाळा खूप छान चालली ना? होय ग, खूप छान चालली. होय ग, खूप छान चालली. आणि गिरीश पत्ते सर पण खूप छान माहिती देत आहेत. आपले विद्यार्थी पण खूप छान ऐकत आहेत, सहभागी होत आहेत. सर्व विद्यार्थ्यांचं तर आपण ऐकतच. आता बसून बसून थोडासा कंटाळा नाही, पण बदल म्हणून आपण काहीतरी वेगळं करूया ग. काय करूया म्हणतेस? तू छान गातेस, मग एखादं गाणं सांगूया. सरांची परवानगी असेल तर आम्ही नक्कीच म्हणू. ठीक आहे, मग सुरू कर तू तुझे गाणे. सुरू करते. फक्त मुलांच्यासाठी एक विनंती आहे, आपण थोडं नाचून म्हणूया. उभं राहा. व्हिडिओ काढू दे. म्हणूया. गेलो सासरवाडीला. सासरवाडी घेते. गेलो सासरवाडीला, फेटा बांधून डोईला. गेलो सासरवाडीला, माझ्या सासरवाडीला. माझी सासू म्हणाली, माझा जावई आला. हो गेलो सासरवाडीला, फेटा बांधून
गेलो सासरवाडीला पेटा बांधून डोईला माझा मेवणा म्हणाला माझा मेवणा म्हणाला दाजी फिरून येऊया चला दाजी फिरून येऊया चला गेलो सासरवाडीला माझ्या सासरवाडीला